श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या सर्व पॉझिटिव्ह इच्छा नक्की पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजपासून पितृ पंधरवडा सुरू झालेला आहे. तर बघा, आज मी तुम्हाला कुठलाही उपाय किंवा हे करा ते करा अजिबात सांगणार नाही आहे. उपायांसाठी मी ऑलरेडी बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत, ते जाऊन तुम्ही लिस्टमध्ये चेक करू शकता. आपण फक्त पितृपक्षात पितरांच्या शांतीसाठी, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक प्रार्थना करणार आहोत. ती प्रार्थना कशी करायची हे बघण्याआधी आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. तर प्रार्थना सुरू करण्याआधी सगळ्यात आधी स्वामींकडे आपल्याला सुरक्षा कवच यासाठी प्रार्थना करायची आहे. कारण ही प्रार्थना आपण पितरांसाठी करत आहोत, त्यांच्या ऊर्जेशी आपण जोडले जाणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आधी आपली सुरक्षा आहे. कुठल्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून हे प्रभू मला सुरक्षित ठेवा, मला सुरक्षा कवच प्रदान करा, अशी प्रार्थना स्वामींकडे करायची आहे. याला ऑरा लॉक करणं असंही म्हणतात. आपलं जे आभामंडल असतं त्यात नकारात्मक ऊर्जेचा शिरकाव होऊ नये यासाठी ऑरा लॉक केला जातो. ते तुम्ही 3 वेळा गायत्री मंत्र म्हणून किंवा महामृत्युंजय मंत्र 3 वेळा म्हणून देवाकडे सुरक्षेसाठी प्रार्थना करा. तुमचं आभामंडल जे असेल ते लॉक होतं. आपण प्रार्थनेला सुरुवात करूया. प्रेमपूर्वक इष्टदेवतांचा आशीर्वाद घेऊन त्यांचे स्मरण करून, हे प्रभू, हे सद्गुरू, हे परमेश्वर, ही माझी हार्दिक प्रार्थना तुमच्या चरणांवरती मी समर्पित करत आहे, याचा स्वीकार करावा. प्रेमपूर्वक ही प्रार्थना मी माझ्या पितरांना समर्पित करत आहे, माझी प्रार्थना स्वीकार करा प्रभू. मी सगळ्यात आधी माझ्या पितरांना धन्यवाद देते, कृतज्ञता व्यक्त करते की माझे पित्र जिथे कुठे असतील, ज्याही अवस्थेत असतील, मी त्यांना कोटी कोटी धन्यवाद भाव समर्पित करत आहे, आभार व्यक्त करत आहे. तुम्ही माझ्यासाठी किंवा माझ्या परिवारासाठी जे काही सर्वोत्तम प्रयत्न केले जिवंतपणी, जे काही चांगलं केलं आहे माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, त्या सर्व गोष्टींसाठी मी तुमचे धन्यवाद करत आहे, हृदयपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. तुम्ही बनवलेल्या ज्या काही चाली, रीती, संस्कार, वंश परंपरा यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. त्या सर्व चांगल्या गोष्टी आमच्या पिढीपर्यंत पोहोचल्या आहेत. जे सद्गुण, उत्तम कर्म जे तुम्ही केले असेल त्यांचा प्रभाव आजही आमच्या जीवनावर चांगला परिणाम होत आहे. या सर्व गोष्टींसाठी मी हृदयपूर्वक तुमचे धन्यवाद करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या पितरांना खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर तुमच्या पितरांची नावे माहिती असेल तर नाव घेऊन धन्यवाद व्यक्त करा. आता मी माझ्या इष्टदेव गुरूंचे स्मरण करून म्हणा की हे माझ्या पितरांनो, तुमच्याकडून जे काही वाईट कर्म घडले असतील त्यासाठी मी हात जोडून प्रेमपूर्वक इष्टदेवाकडे प्रार्थना करते, माफी मागत आहे. मी माझ्या पितरांच्या सर्व वाईट कर्मासाठी, ज्या कारणाने त्यांना त्रास होत असेल, मुक्ती नसेल मिळाली, त्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करते. हे इष्टदेव, हे परमात्मा, हे प्रभू, माझ्या पितरांच्या चुका क्षमा करा व त्यांना मुक्ती द्या, शांती द्या. मी नतमस्तक होऊन हात जोडून क्षमा मागते. त्यांना क्षमा करा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, आनंद मिळो. हे प्रभू, त्यांचं कल्याण करा. या पितृ पंधरवाड्यात मी जे काही पुण्य करेन, सेवा करेल तुमची, त्याचं फळ मी माझ्या पितरांना समर्पित करत आहे. माझे शुभ कर्म या 15 दिवसातले मी त्यांना समर्पित करत आहे. हे प्रभू, माझ्या पितरांना मी केलेलं श्राद्ध स्वीकार असो, माझी श्रद्धा स्वीकार असो. त्यांच्या चरणावर मी प्रेमपूर्वक सेवा अर्पण करते, त्यांचा स्वीकार असावा. माझ्या पितरांचे आशीर्वाद सदैव माझ्यावर व माझ्या परिवारावर असो. तुमची मुक्ती झाली नसेल तर माझ्या या प्रार्थनामुळे तुम्हाला मुक्ती मिळो. जर तुम्ही मुक्त असाल तर आम्हाला आशीर्वाद द्या. तुमचं प्रेम, करुणा सदैव आम्हाला लाभू द्या. आम्हाला मार्गदर्शन करा. ओम पितृदेवताय नमः. ओम पितृदेवताय नमः. ओम पितृदेवताय नमः असं म्हणून पितरांना धन्यवाद व्यक्त करा. मी माझ्या सर्व पितृदेवतांना नमन करते. त्यांच्या चरणांमध्ये श्रद्धापूर्वक माझे भाव मी समर्पित करत आहे आणि ही प्रार्थना करते की कृपया माझ्यावरती किंवा माझ्या परिवारावरती कुठल्याही प्रकारची संकट येत असेल तर आमच्यावर तुमची सदैव कृपा राहू द्या. आम्हाला मार्गदर्शन करा, आशीर्वाद द्या, कृपादृष्टी सदैव राहू द्या. आमचे प्रत्येक शुभ कार्य पूर्ण होवो. माझ्याकडून कळत नकळत काही चुका होत असेल तर मार्गदर्शन करत राहा. क्षमा करा मला. माझ्याकडून किंवा माझ्या परिवाराकडून काही चुका झाल्या असतील तर त्यांना आणि मला क्षमा करा. मी जर आपल्या काही परंपरा नसेल पार पाडल्या तरीही मला क्षमा करा. तुमची मुक्ती हो. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी मी सदैव प्रार्थना करेल. तुमचा पुढचा प्रवास सुखकारक हो. मी माझ्या कुलदेवतेचे स्मरण करते, ज्यांच्या आशीर्वादाने माझी ही वंश परंपरा पिढी चालू आहे. येणाऱ्या पिढीलाही तुमचा आशीर्वाद प्राप्त हो. आमच्या चुका क्षमा करा.
हे कुलदेवी, हे कुलदैवत, तुमच्या कृपेने क्षमाने हा आमचा जीवनमार्ग सुखकारक होवो व आमचे जीवन लक्ष्य पूर्ण होवो. मी माझ्या पितरांचे, देवी देवतांचे, गुरूंचे आभार मानते, ज्यांच्या कृपेने माझे पित्र शांत आहेत. आशीर्वाद मला लाभतोय. सर्व देवी देवतांचा, पंचतत्वांचा मी आभारी आहे. ज्याही पितरांना मुक्ती मिळाली नसेल, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करते. 15 दिवसांचं पुण्य त्यांना समर्पित करत आहे. माझे पुण्य स्वीकार करा व पुढचे 15 दिवस न चुकता, खंड न पडू देता मेडिटेशन करेल. जी काही सेवा करेल त्याचं पुण्यफळ मी माझ्या पितरांना समर्पित करत आहे. माझ्या पितरांना मुक्ती मिळो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ही प्रार्थना पितृपक्षात 15 दिवस सलग करत राहा. जी काही जास्तीत जास्त स्वामी सेवा, मंत्रजप, पारायणं जसं जमेल तसं या 15 दिवसात जास्तीत जास्त सेवा करा. पितरांच्या नावाने दान करा, श्राद्धविधी करा. ही सगळी आपली परंपरा आहे. सर्वांनी या पितृपक्षात भरपूर आशीर्वाद मिळवा. आपल्या पितरांचे श्रद्धापूर्वक करा. हे सगळं नक्कीच पितरांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.